सरकारी कर्मचारी म्हणून प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टींची, मूलभूत गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काही अधिकार आणि काही कर्तव्य असतात. हे मूलभूत अधिकार त्यांच्या कर्तव्यांच्या समान असतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांसाठी जिथं ती व्यक्ती काम करते ते कार्यालय अनुकूल बनेल. या अधिकारांच्या मदतीनं कर्मचाऱ्यांना जाती, लिंग, वयोमान, धर्म आदींच्या आधारे भेदभावापासून सुरक्षित ठेवलं जातं. हे अर्थात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीच असतात. आपल्याला कोणकोणते अधिकार आहेत, कर्मचारी म्हणून आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य काय आहेत याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असायलाच हवी, जेणेकरून एम्प्लॉयर कर्मचाऱ्यांची पिळवणूक करू शकणार नाहीत. अर्थातच ह्या महत्त्वपूर्ण अशा 7 गोष्टी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला माहीत असायलाच हव्यात. या कोणत्या त्या 7 गोष्टी आहेत आणि त्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. अर्थातच या बऱ्याच गोष्टींच्या विषयी आपल्याला माहिती असेलच. व्हिडिओच्या निमित्तानं आपणा सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. सरकारी कर्मचारी म्हणून प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला माहीत असायला पाहिजेत अशा गोष्टींच्यामध्ये, अशा मूलभूत अधिकारांच्यामध्ये पहिला मूलभूत अधिकार म्हणजे अर्थातच सुट्ट्यांचा अधिकार. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रिव्हिलेज्ड लीव्ह PL, कॅज्युअल लीव्ह CL किंवा सिक लीव्ह, तर महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये या व्यतिरिक्त मॅटर्निटी लीव्हचा अधिकार आहे. विशेष म्हणजे या सुट्ट्यांसाठी कोणताही पगार कापला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समान कामासाठी समान वेतन. समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक अधिकार आहे. कोणताही मालक लिंग किंवा जाती किंवा वयानुसार कोणताही भेदभाव करू शकत नाही. एकच काम एकच जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजेच महत्त्वाचा अधिकार म्हणजे ग्रॅज्युइटी. ग्रॅज्युइटीचा अधिकार त्या कर्मचाऱ्याला असतो ज्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी किमान 5 वर्ष पूर्ण केलेली असतात. 5 वर्षानंतर जर कर्मचारी सेवामुक्त होत असेल तर सेवामुक्तीनंतर त्याला ग्रॅज्युइटीची रक्कम मिळत असते. यातून कर्मचाऱ्याला सामाजिक सुरक्षा मिळत असते. कोणताही एम्प्लॉयर कर्मचाऱ्याची ही ग्रॅज्युइटी रक्कम जप्त करू शकत नाही. यानंतर अतिशय महत्त्वाचा अधिकार महत्त्वाची गोष्ट म्हणजेच भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF म्हणतो. भविष्य निर्वाह निधी किंवा प्रॉव्हिडंट फंड ही रिटायरमेंट बेनिफिट स्कीम आहे. ही प्रत्येक सॅलरीड कर्मचाऱ्याला मिळते. कायद्यानुसार एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांना बेसिक सॅलरीच्या 12% रक्कम PF म्हणून द्यावी लागते. या सगळ्याचा हिशोब एम्प्लॉयरला मेंटेन करावा लागतो. त्यानंतर विम्याचा अधिकार. प्रत्येक कर्मचाऱ्याला विम्याचा अधिकार आहे. 1948च्या एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 नुसार एम्प्लॉयरकडून हा विमा उतरवला जातो. यात आरोग्याच्या दृष्टीनं संरक्षण मिळत असतं. यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी मॅटर्निटी आणि अन्य लाभ हा सुद्धा त्यांना अधिकार आहे. याच्यामध्ये प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 26 आठवड्यांच्या बाळंतपण रजेचा अधिकार आहे. या सुट्टीसाठी कोणताही पगार कापला जात नाही. त्याचबरोबर महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराविरोधात दाद मागण्याचा अधिकार आहे. महिलांनी तक्रार केल्यास त्याविरोधात चौकशी करून कारवाई करण्यासाठी समिती नेमली जाते. समिती नेमणंसुद्धा अनिवार्य आहे. यानंतर कामाचे निश्चित तास ठरवले जातात. दररोज कमाल 9 तास काम किंवा एका आठवड्यात किमान 48 तास काम करून घेतलं जाऊ शकतं. या नियमात मॅनेजरियल किंवा बिगर मॅनेजरियल कर्मचाऱ्यांचा भेदभाव जो आहे तो केलेला नाही. एका वर्षात ओव्हरटाईम 150 तासाहून अधिक असणं अपेक्षित नाही, असा सुद्धा नियम आहे. यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे संपावर जाण्याचा अधिकार आहे. कर्मचाऱ्यांना नोटिशीशिवाय संपावर जाण्याचा अधिकार असतो. जर कर्मचारी पब्लिक युटिलिटी एम्प्लॉय आहे तर त्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 अंतर्गत नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं आणि या नियमांतर्गत अशा कर्मचाऱ्याला संपावर जाण्याअगोदर 6 आठवडं आधी नोटीस देणं गरजेचं असतं. तर हे अतिशय महत्त्वपूर्ण अशा 7 गोष्टी सरकारी कर्मचारी म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. अर्थातच सरकारी कर्मचारी म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतीलच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून आपलं मत व्यक्त करा.
अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी, अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.